घेतलेले आहेत. एवढा साबुदाणा भिजत टाकेले, रात्री भिजून ठेवलेला आहे. दही, एवढा दही लागणार आहे साबुदाण्यात टाकायला. 2 चम्मच दही टाकले यातनी. आता टाकायचं मीठ, चिमूटभर साखर, माझा हर्षू शेंगदाणे कुटायला, एवढी मिरची कापून झालेली. माझ्या हर्षूनं शेंगदाण्याचं कुटलं. आता शेंगदाण्याचं कूट टाकलेलं यातनी. आता ते काढून घ्यायचं. साबुदाण्याचे वडे बनवणं चालू आहेत. झाले वडे बांधून. इकडं तयार. कढईत तेल तापायले. आता आम्ही तळा लागलो. आता वडे हे गोल केलेले तर ते चापट करायचे आणि तेलात सोडायचे. हर्षूला किती घाम आलेला आहे. आहेत वडे पाक कसे खरपूस भाजून झालेले तर तयार. हर्षू कसं लागते. वाव. फॅन लावू. काऊन लावायचा फॅन. दही आणि शक्कर वड्याबरोबर खायले. या बहीण भावांनो, साबुदाण्याचे वडे खायले. दही आणि वडे वाव छान झाले. बघा हर्षू पण खायला त्याच्या हाताने.